कुठे गेला हा? हा कोण आहे? सिकंदर, हे याला बांधलं कोणी? अरे काय झालं? सिकंदर, सिकंदर, ए हा तर बेशुद्ध पडलाय. सिकंदर, सिकंदर, हे कोणी केलंय? काय झालं? काय झालं? काय झालं? छोड़ो छोड़ो मेरे को, छोड़ो छोड़ो मेरे अरे को, बांधलं त्याला, छोड़ो सोडो. अरे हो, छोड़ो छोड़ो मेरे को. काय झालं तुला? मेरे को छोड़ो 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 मेरे को, छोड़ो. काय झालं? निकल जाओ इधर से, निकल जाओ इधर, निकल जाओ. अरे पण तुला बांधलंय कोणी? मैं खुद को बांध के रखा. पागल है ना मैं, पागल ही है मैं जो तुम लोगों के बातों में आ गया. कितना मारा वो लोग मुझे, खुनल खुनल के मारा. अरे पण कुणी मारलं तुला? जिससे तुमने ढाल चुराई म्हणजे वो गुरु. गुरु? गुरु? नाम मत लो उसका, नाम मत अरे लो. तू इथे कसा आला पण? साला तकदीरी खराब है मेरा. मैं डील करने गया था सत्य के पास, उधर ही बैठा था वो गुरु. 15 खोखा दूंगा बोला, इसलिए लेके आया मैं उसको ढाल दिखाने को. मग आता ढाल कुठे आहे? उन्हीं लोगों के पास. आता आपलं काही करा नाही. गेली ढाल गेली. तो टोनी आता काय सोडणार नाही आपल्याला. काय बोलवतो माहितीये ना? काय? तुकडे तुकडे करून समुद्रात फेकून देईल म्हणून. तू तर तिकडे मच्छी फ्राय मागवत होतास, त्याचे काळे रेडे बाहेर उभे आहेत. कोण काळे रेडे? टिल्लू बिल्लू. चिल्लू बिल्लू नाही. चिल्लू बिल्लू? सिल्लू बिल्लू नाही. सुल्लू बिल्लू. गुल्लू गुल्लू. हे बघा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ती ढाल घ्या आणि चला लवकर. ती ढाल आता नाही आमच्याकडे. हो. नाहीये म्हणजे? अब ये 60 लोग कौन है? सत्या, तुझ्या घरापाशी पोलीस काय करताय? काहीतरी लोचा झालेला दिसतोय. मी बघतो, थांब. बोला इन्स्पेक्टर साहेब, काय काम काढलं? माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्याल? बोला. काल संध्याकाळी कुठे होता तुम्ही? काल? साहेब, मला सकाळचं आठवत नाही. तुम्ही काल संध्याकाळचं विचारताय काय? मी सांगतो, टोनीज क्लब. आता काय करायचं? काल टोनीज क्लब मध्ये फायरिंग झालं, धावपळ पळापळ झाली आणि त्यात तुम्ही होता, बरोबर? मला सांगा, फायरिंग होण्यासारखं एवढं काय झालं तिथे? साहेब, आम्हालाच नाही माहिती. तुम्हाला खरं सांगू का, काल जरा जास्तच झाली. हा खूप दिवसांनी आला ना भेटायला मला, तर जरा 2 पेग जास्त घेतले. मग काय झालं? काय बघता बघता असा गोंधळ झाला, सगळेजण पळापळ करायला लागले. त्यांचं बघून आम्ही पळालो. हा कोण? हा माझा मित्र आहे, मुंबईहून आलाय गोवा बघायला. मग सांगा तुमच्या मित्राला, मला सांगितल्याशिवाय गोवा सोडून जायचं नाही. काय? ठीक आहे. ढाल आहे आमच्याकडे, पण ती आता नाहीये. पण तुम्ही तर बॉसला सांगितलं की ती ढाल तुमच्याचकडे आहे म्हणून. या जागेचा कानाकोपरा धुंडाळा. कुठल्याही परिस्थितीत ढाल मिळालीच पाहिजे. आबा, मला माफ करा. पैशाच्या मोहाने भुरळ पडली. आबा, आबा, मला चूक सुधारण्याची एक संधी द्या. जीवाची पर्वा न करता तुम्हाला ढाल परत मिळवून देईन मी. इंद्रजित, घेऊन चला त्याला. नाही, ढाल देतो तुम्हाला. ढाल कुठे ते आम्हाला माहितीये. थोडासा वेळ द्या ना आम्हाला. म्हणजे तुम्ही बॉसशी खोटं बोललात तर? विकी आणि बाबू कोण आहेत? तुम्ही कोण? सयाजीराव. हो का? मग विकी आणि बाबू हे दोघं आहेत. हे दोघं. आमची ढाल कुठं आहे? अरे ये क्या नौटंकी है? आबा, ढाल तुमच्याकडेच आहे. मी गुरुकडून ह्यांनाच ढाल आणायला सांगितली होती. पण ती ढाल आम्हाला द्यायचं कबूल केलं या दोघांनी. आमच्या ढालीचा परस्पर सौदा करणारे हे लोक कोण? आणि तुमच्यापैकी कुणीही आमच्या ढालीला हात लावण्याचा प्रयत्न केला तर जागच्या जागी चिरून टाकीन. मृत्यूचं भय भ्याडाला दाखवा. इंद्रजित,
यांच्यापैकी कुणालाही सोडायचं नाहीये. आपण पळूया. ह्याचं काय मरू दे. चल आबा तुम्ही विकी आणि बाबूला पकडा. तू खूप मोठी चूक केलीस. ते निघून गेले. याला कसा चल, गेला निघूया. कुठे याचं त्याचं नाही पट कुणी मागे हट कुणी चाले पुढे जित्याची खोड कधी मोडल काय बोला फुलाची गाठ पडल काय वाघ शिकार सोडून देईल मेबी शिकारी त्या वाघाला सोडल नहीं नहीं छोड़ो मुझे. हाँ नहीं नहीं आई शपथ सांगतो ढाल ढाल आमच्याकडे नाही हो. सोप्या मार्गानं काम होत नसेल तर अवघड मार्ग जाणतो आम्ही. इंद्रजित छाटून टाका ते हात ज्या हातांनी आमची ढाल चोरली. नाही मी त्या ढालेला हात पण लावलेला नाहीये. बरं ती ढाल कशी दिसते हे पण मला माहित नाही. बोल ना तू. हो म्हणजे ढाल होती आमच्याकडे. हा पण ती गुरु घेऊन गेला. कितना मारा वो लोग मुझे. कुणाल कुणाल के मारा. जानते लगा इधर कितना. म्हणजे ढाल परत गुरुकडे गेली. तो सलोचा झाला ना. आबा आबा गुरु ढाल घेऊन देश सोडून जाणार आहे. काय केलं तुम्ही हे? ती ढाल आमच्या घराण्याची प्रतिष्ठा आहे.
250 वर्षाच्या इतिहासाची किंमत तुम्ही पैशात केली. आबा या सगळ्याला मी जबाबदार आहे. हो आहात जबाबदार. तुमच्यासाठी ती ढाल फक्त पैसे मिळवण्याचं साधन असेलही, पण आमच्यासाठी ते प्रतीक आहे पराक्रमाचं आणि परंपरेचं. ज्या परंपरेसाठी आमच्या पूर्वजांनी देह धारातीर्थी ठेवले, त्यांचा पराक्रम, त्यांची आबरू आम्ही गनिमांच्या बाजारात नीलाम होऊ देणार नाही. बाप यांचं काय करायचं? सोडून द्या त्यांना. त्यांना कधीच कळणार नाहीये त्यांनी काय केलंय ते.